नमस्कार. घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे स्पेशल छान खुसखुशीत आणि सोबतच मऊसूद अशी तिळाची वडी. ही वडी आपण फक्त 15 मिनिटात बनवणार आहोत. सोबतच एक छोटासा व्लॉग तुमच्याशी शेअर करते, तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये 1 वाटी भरतील एवढे तीळ घेतले. हे जे आपले गावरान तीळ असतात ते तीळ घेतलेत, म्हणजे पांढरे तीळ असतात पण अगदी पांढरे शुभ्र नसतात. याला थोडंसं पिवळसर असं हे साल असतं. तर हे गावरान तीळ मी इथे घेतलेले आहेत. हे तीळ आपल्याला मध्यम गॅसवरती छान खमंग अशी भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजायला खूप वेळ लागत नाही, अगदी 4-5 मिनटात आपले तीळ छान भाजून होतात. हे पहा, तीळ भाजून झालेत. आता हे बाजूला काढून घेऊ. आता ह्याच कढईमध्ये मी घेतले पाव वाटी शेंगदाणे. शेंगदाणे पूर्णपणे ऑप्शनल आहेत, इथे नाही वापरले तरी चालेल. शेंगदाणे सुद्धा छान खरपूस भाजून घेतले. आता हे शेंगदाणे आणि तीळ आपण थोडेसे थंड करून घेणार आहोत. हे थंड होत आहेत तोपर्यंत ज्या ताटात आपल्याला वड्या थापायच्या आहेत त्या ताटाला तूप किंवा तेल लावून घ्यायचं. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही वडी थापण्यासाठी बटर पेपरचा सुद्धा वापर करू शकतात. आता तीळ आणि शेंगदाणे छान थंड झालेले आहेत. हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. आता हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत, पण हे वाटत असताना एकसारखं मिक्सर चालू न ठेवता चालू बंद करत आपल्याला 2-3 वेळा मिक्सर फिरून घ्यायचं आहे. खूप बारीक करायचे नाही आहेत, पण तरीसुद्धा 1-2-3 वेळा मिक्सर चालू बंद करून फिरून घ्यायचे. तर हे पहा, इथे आता तीळ आणि शेंगदाण्याचं छान कूट तयार झालेलं आहे. आता बघू पुढची प्रोसेस. आता इथे कढईमध्ये मी 1 वाटी गूळ टाकून घेते. हा किसून घेतलेला किंवा बारीक चिरून घेतलेला गूळ आहे. हा मी इथे 1 वाटी घेतला आहे. 1 वाटी तीळ आणि पाव वाटी शेंगदाणे होते, त्यासाठी 1 वाटी गच्च भरून हा गूळ घेतला आहे. पण गुळाचं प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. यात अगदी 1 ते 1.5 चमचा, म्हणजे छोटा चमचा असतो आपला पोहे खाण्याचा, तो फक्त 1 ते 1.5 चमचा पाणी टाकायचं. आता पाणी टाकल्यानंतर लो फ्लेमवरती आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे. आपल्याला याचा काही 1 तारी 2 तारी असा पाक बनवायचा नाही आहे, फक्त हा गूळ वितळून घ्यायचा आहे. तर हे पहा, इथे हा गूळ वितळलेला आहे आणि याला थोडीशी उकळी फुटली आहे. ह्या स्टेजला आलं की लगेच याच्यात 1 चमचा तूप टाकायचं आहे. साजूक तूप इथे वापरलं आहे. 1 चमचा साजूक तूप टाकल्यानंतर हे पुन्हा चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम आपण लोच ठेवली आहे. लो फ्लेमवरतीच ह्याला छान उकळी फुटली की लगेच आपण जे तीळ आणि शेंगदाण्याचं जे कूट बनवून घेतलेलं होतं ते ह्या गुळाच्या पाकात टाकायचं आहे आणि हे एकजीव करून घ्यायचं. आता गॅस मी इथे बंद केलेला आहे. गॅस बंद करून हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं. हे मिश्रण थोडंसं गोळ्यासारखं व्हायला लागलं की त्याला तूप लावून घेतलेल्या ताटात काढून घ्यायचं. आता एखाद्या स्पॅच्युलाच्या साहाय्याने किंवा वाटीचा जो मागचा भाग असतो त्या साहाय्याने आपल्याला हे मिश्रण चांगलं पसरून घ्यायचं आहे. आपल्याला किती जाड किंवा पातळ वडी हवी आहे त्या अंदाजाने हे मिश्रण ताटात पसरून घ्यायचं. मिश्रण व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर वरून मी थोडेसे तीळ टाकून घेतले. तुम्हाला हवं तर इथे सुकं खोबरंसुद्धा टाकू शकतात. ड्रायफ्रूट तुम्ही इथे ॲड करू शकतात. आणि आता हे जे तीळ आहे हे वाटीच्या साहाय्याने या मिश्रणावरती थोडेसे दाबून घेतले. आता हे जे सगळं मिश्रण आहे हे आपल्याला 5 मिनटं फक्त थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे. पूर्ण थंड होऊ देऊ नका. अगदीच 5 मिनटात लगेचच वड्या कापून घ्या. जर थंड झालं तर वडी कापायला थोडासा त्रास होऊ शकतो. हे पहा, 5 मिनटानंतर मी इथे लगेचच याच्या वड्या कापून घेते. आपल्याला किती छोट्या मोठ्या हव्या आहेत त्या अंदाजाने ह्या वड्या आपण कट करू शकतो. तर इथे छान वड्या मी कापून घेतलेल्या आहेत. ह्या वड्या अतिशय मऊसूद अशा लागतात. अगदी वयस्कर लोक, लहान मुलं कोणीही ह्या वड्या खाऊ शकतात. चिक्कीसारख्या कडक न होता किंवा मग चिवट न होता छान मऊसूद अशा आणि शिवाय खुसखुशीतसुद्धा ह्या वड्या होतात. तर हे पहा, इथे ह्या ज्या वड्या आहेत त्या तयार झाल्या आहेत. ह्या मी आता सुरीच्या साहाय्याने काढून घेते. अशी जी चपटी सुरी असते किंवा मग आपलं उलथनं असतं त्याच्या साहाय्याने ह्या वड्या ताटातून बाजूला काढून घ्या. बटर पेपरवरती जर या वड्या तुम्ही थापल्या असतील तर काढायला खूप सोपं जातं. आता हे पहा, इथे या वड्या मी सगळ्या कट करून घेतल्या, एका डब्यात काढून घेतल्या. ह्या वड्या पूर्णपणे थंड झाल्यानंतरच डब्याचं झाकण बंद करायचं आहे. इथे वडी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा, अगदी खुसखुशीत अशी वडी आहे आणि हे बघा दाबल्यानंतर
खूप छान अशी ही वडी लागते, चवीला तर अप्रतिम लागते. शिवाय ती मऊ असल्यामुळे कोणीही तिला खाऊ शकतं. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, आपण चिक्की बनवली तर वयस्कर लोकांना खायला थोडासा त्रास होऊ शकतो.